आज आपण बनवणार आहोत रव्याची खीर। रव्याची खीर बनवण्याच्या आधी त्याचे साहित्य बघूया। मी इथे 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे, खोबरं किसून घेतलेलं आहे, साखर, इथे अर्धा वाटी तांदूळ घेतलेला आहे, तूप, ड्राय फ्रूट्स आणि वेलचीची पूड एका बाउल मध्ये भिजत घालून घ्यायचे। एक अर्धा तास भिजून द्यायचे चांगले। मी इथे दूध तापून घेतेय। दूध तापतंय तोपर्यंत आपण खोबरं मिक्सरला बारीक करून घेऊ। बघू शकता खोबरं छान असं बारीक झालेलं आहे, ते एका बाउल मध्ये काढून घेते। अर्धा तास झालेला आहे, तुम्ही बघू शकता चांगले असे तांदूळ भिजलेले आहे। आपण ते आता मिक्सरला लावून घेऊ। मिक्सरला आपण आता काढून घेऊ। तुम्ही बघू शकता छान असं दळलं गेलेलं आहे। आता आपण खीर करायला घेऊया। मी इथे पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये तूप टाकून घेतेय। आता त्यामध्ये मी तांदूळ बारीक केलेलं टाकून घेतेय। एकसारखं हलवत राहायचं। त्यामध्ये दूध टाकून घेतेय। एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे खिरीच्या गठुळ्या होत नाही। अशी उकळी येऊ द्यायची। उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ, ड्राय फ्रूट्स, इलायची, आणि बारीक केलेलं खोबरं चांगलं मिक्स होऊ देऊ। तुम्ही बघू शकता छान अशी तांदळाची खीर तयार झालेली आहे। आपण आता सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊ। छान अशी तांदळाची खीर तयार। घरी नक्की ट्राय करा। आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।